नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती भूतांची दुनिया. आज आपण घेऊन आलो आहे कोकणातली एक रहस्यकथा. कोकण म्हटलं की सगळ्यांच्या मनात एकच येतं, भूतच भूत. कोकण म्हटलं की भूतांचे किस्से फेमस आहेत. तर सुरुवात करूया या कथेला. मला अजूनही आठवते, जेव्हा पण मी सुट्टीत मामाच्या गावाला जायची, आम्ही सगळी भावंडं रात्रभर बसून एकमेकांना भूतांच्या गोष्टी सांगत असू. प्रत्येकजण त्यांनी ऐकलेले, त्यांनी वाचलेले आणि काहींनी अनुभवलेले प्रसंग सांगत असायचे. आम्ही घरातल्या खेळात बसून हा कार्यक्रम करत असू. त्यातच आमच्या गोष्टी ऐकून आजोबा, आजी तसेच शेजारच्या घरातलं कोणी त्यावेळी तिथे बसलेला असेल तर तो व्यक्ती त्याचे अनुभव सांगत असे. मग गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकताना अजून मजा यायची. असाच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगलीच आठवते. ती अशी की माझे आजोबा त्याकडे कामानिमित्त मुंबईत असायचे. तेव्हा आमचं गावचं घर खूप मोठं होतं. शाळेचे वर्ग भरतील एवढं, पण घरात मात्र तेव्हा आजी आणि पप्पा आणि काकाच राहायचे. पप्पा आणि काका खूप लहान होते. तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला येत असे. तेव्हा घड्याळही नव्हते, त्यामुळे नक्की किती वाजले हे कळणंही कठीण. तेव्हा आमच्या घराच्या पाठच्या दाराला एक आंब्याचे झाड होते. खूप आंबे धरायचे त्या झाडाला आणि ते खूप गोडही असायचे. त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांची नजर त्या झाडाकडे असायची. पण आजी उठेपर्यंत खाली पडलेले आंबे कोण ना कोण घेऊन जात असे. मग तिला खायला मिळायचेच नाही. म्हणून एकदा तिने पहाटेच उठून आंबे गोळा करून आणायचे ठरवले. ती तशी लवकर उठली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजाडलं असं वाटलं. मग तिने शेजारी झोपलेल्या मिनूला, जी तिच्यासोबत झोपायला यायची, तिला पण उठवलं आणि बोलली, मिनग्या उठ, उजाडला 6 वाजता. चल, कोणी येऊच्या आधी आंबे गोळा करून आणूया. मग काय, मिनू पण उठली. पप्पा आणि काका दोघे गाढ झोपले होते. दोघी पाटल्या दाराला गेल्या आणि आजीने हळूच दाराला बाहेरून कडी लावली. बाहेर थोडा उजेड तर दिसत होता. दोघी आंब्याच्या झाडाजवळ गेल्या तर भरपूर आंबे पडलेले होते. दोघी ते वेचत चाललेल्या त्या ओटी भरली तरी आंबे काही संपत नव्हते, अजून पडत होते. इतक्यात आजीला काठीचा आवाज आला आणि जणू काही त्यावर कोणी घुंगरू बांधले असतील, अगदी तसा. आजीने आवाज ऐकला, पण आंबे वेचण्याच्या नादात तिने दुर्लक्ष केला. परत आवाज आला. आता मात्र आजी सावध झाली, कारण आंबे सुद्धा जास्तच पडत होते. तिने मेनू घाबरेल म्हणून मेनग्या, चल मॉप झाले आंबे, उद्या येऊया असे बोलून पाटल्या दाराची कडी काढली आणि दोघे आत आल्या. तसा तो घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गेला. आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हातपाय धुवून अंथरुणात झोपली आणि मिनूला म्हणाली, मिलग्या, मेल्या उजाडला नाही अजून. म्हणते रात हा चांदा पडलेला म्हणून उजाडला असं वाटलं. ती त्याची वाट होती आणि आपण त्याच्या वाटेवर आंबे गोळा करीत होतो, म्हणून आंबे पण मॉप पडत होते. नशीब आपला चांगला म्हणून मका सुचला, नाही तर आपला काय खरा नव्हता. तसा मिनग्याच्या अंगावरती काटा आला. आमच्या घराच्या पाटल्या दाराच्या आंब्याकडून देवाराची जाण्याची वाट होती, म्हणजे आताही आहे, आणि ह्या दोघी त्याच्या वाटेवरच आंबे गोळा करीत होत्या. देवाराची, देवचाराची, म्हणजे देवचारी हा म्हणजे कोकणातील देव. त्यामुळे त्याची वाट अडली गेली. त्याने 2 वेळा इशारा केला, पण आजीचं नशीब चांगलं की दुसऱ्या इशाऱ्यावर सावध झाली. असं म्हणतात, देवचार हा गावचा राखणदार असतो. हातात घुंगरांची काठी, गुडघ्यावर धोतर, सुडौल शरीरदृष्टी आणि डोक्यावर पगडी, या पेहराव्यात तो मुख्यतः आढळतो. काही वेळेला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या स्वरूपातही त्याचे दर्शन होते असे म्हटले जाते. कोकणातल्या प्रत्येक गावात हा महापुरुष आणि एक ग्रामदेवतेचे मंदिर असतेच. या दोन्ही मंदिरांमधला रस्ता म्हणजे देवचाराचा मार्ग. गावाच्या एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत याचा एक ठराविक मार्ग असतो. त्या मार्गात कोणी अडथळा आणला अथवा काही चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तो योग्य शिक्षा देतो. एखादा वाट चुकला तर त्याला योग्य दिशा देण्याचे काम हा देवचार करतो. शक्यतो तो कोणालाही हानी पोचवत नाही, पण जर कोणी त्याच्या वाटेला गेलं तर तो त्याची गयही करत नाही. खरं खोटं हे देव जाणे.
एकदा गावातल्या आजोबांनी त्यांनी स्वतः अनुभवलेला एक किस्सा सांगितलेला. तो असा, एकदा तो तालुक्याच्या कामाला गेले होते. तेव्हा त्यांना तिथून परत येताना खूपच उशीर झाला, म्हणजे अगदी रात्र झाली. त्यांची शेवटची एसटी पण चुकली. मग काय, चालत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. आमचे गाव पण इथून 7-8 किलोमीटरवरच असेल. त्या काळी रस्त्यावर लाईट नसायच्या, त्यामुळे रस्त्यावरून चालताना अंधारच अंधार गुडूप असायचा. पण आजोबा खूपच धीरिष्ट. अर्ध्या रस्त्यापर्यंत कोण ना कोण त्यांच्याबरोबर होतं. पण नंतर ना पुढे फाटा लागला. तिथे एक रस्ता दुसऱ्या गावाकडे आणि एक रस्ता आमच्या गावाकडे जात होता. आता मात्र आजोबा पुढे एकटाच जाणार होते, त्या काळोख अंधारात. त्या फाट्यापासून थोडं अंतर चालत असताना त्यांना अचानक पावलांचा आवाज, जणू काही कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. पण आजोबा त्या आवाजाकडे लक्ष देत चालत नव्हते. त्यांना थोडाफार अंदाज आला होता की घर यायला अजून वेळ आहे. एव्हान मध्यरात्र झाली होती. त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि पाय वाटेला लागले. ती वाट माळावरून घराकडे जाणारी जवळची वाट होती. ते कुठेही न थांबता झरझर चालत होते. पण मध्येच ते चुकले. कशीही त्यांना पण नाही समजलं. ते परत फिरून त्यांच्या जागेवर येत होते. बहुतेक त्यांना चकवा लागला होता. आजोबांना काहीच कळत नव्हते काय करावे. त्यांनी कुलदेवतेला साकडं गाठलं. तेवढ्यात त्यांना अचानक एक उंच धिप्पाड माणूस भेटला. त्याने तुम्ही इथे कसे वगैरे प्रश्न विचारले. तेव्हा आजोबांनी त्या माणसाला सगळी हकीकत सांगितली. त्या माणसाने आजोबांना बोलता बोलता त्यांना कधी घराजवळ सोडलं हे आजोबांनाही कळलं नाही. आजोबा पण समोर घर बघून खुश झाले आणि ते त्या माणसाला बोलणार इतक्यात तो माणूस त्या जागेवर नव्हता, म्हणजे अचानक गायब झाला. आजोबा थोडे गोंधळले. घरापर्यंत पोचल्याबद्दल त्यांनी कुलदैवताचे आभार मानले. पण तो माणूस कोण होता मात्र आजपर्यंत रहस्यच आहे. अजून एक गोष्ट मला माझ्या काकांनी सांगितलेली. मला आठवते, एकदा काका आणि त्यांचे मित्र दोघेही जंगलात शिकारीला गेले होते. त्यांचे मित्र एका बाजूला आणि काका त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते. खूप वेळ झाला तरी त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. काका जिथे बसलेल्या झाडाच्या बाजूला मंदिरच होते. जाताना त्या मंदिराच्या बाजूला कोणीतरी दिसले, पण काकांना वाटेला पुजारी असेल असं म्हणून दुर्लक्ष केले. कारण कधी कधी तो पुजारी मंदिरातच झोपत असे. काका निराश होऊन जात असताना त्यांचा कोणीतरी पाठलाग करत आहे असे त्यांना जाणवले व काही वेळातच तो माणूस उंचीने मोठा मोठा होत आहे असं त्यांना भास झाला. तरी काका घाबरत न थांबता चालत राहिले. थोडे अंतर चालल्यावर तो माणूस अचानक थांबला आणि काकांना म्हणाला, इतक्या रात्री परत कधी फिरू नकोस. अशा घोगऱ्या आवाजात त्याने काकांना एक प्रकारे वॉर्निंगच दिली आणि गायब झाला. त्याने काकांना काही केले नाही, पण कदाचित काका जिथे बसलेले त्याची जागा असेल आणि कदाचित त्याची ठराविक वेळ असू शकते आणि काका तिथे त्याच्या त्या वेळेला त्याच जागेवर होते. त्याला ते आवडले नसेल म्हणून काकांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला, पण काका घाबरले नाही. ते चालतच राहिले. त्याची हद्द पण काही अंतरापर्यंत होती. जसे काका त्याच्या हद्दीच्या बाहेर गेले तशी त्याने काकांना समजूत दिली. असे काका म्हणले होते, देव जाणे तो रहस्यमय माणूस कोण होता. पण त्याच गावात तो रहस्यमय उंच माणूस परत एकदा दिसलेला झाले. त्या गावात डोंगरावर एक तळ आहे. छोट्या झऱ्याजवळ ते नेहमी भरलेलं असतं. असंच एकदा गावातील 3-4 मुलं तिथे संध्याकाळी आंघोळीला गेली. ती अंधार पडायच्या आत घरी सुद्धा आली, पण घरी आल्यावर एकाला आठवले की तो त्याचे घड्याळ तिथेच विसरला. तोपर्यंत रात्र झाली होती. मग काय, सगळेजण त्यापैकी एकाजवळ रिक्षा होती. त्या रिक्षेतून परत त्या जागी निघाली. रिक्षा सगळ्यांची मस्ती चाललेली, पण अचानक अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांना त्यांच्या रिक्षासमोर एक उंच माणूस गेल्याचा भास झाला आणि काळाच्या आत तो गायबही झाला. जो रिक्षा चालवत होता त्याने त्याला स्पष्ट बघितले, पण काही न बोलता तो रिक्षा चालवत राहिला. मग जेव्हा सगळे त्या तळ्याजवळ राहिलेले घड्याळ घेऊन घरी आले, एकमेकांना त्यांनी रस्त्यात बघितलेल्या माणसाबद्दल विचारले. तेव्हा अजून एकाने मी पण बघितला ह्यो दुजोरा दिला. कोण असेल तो उंच माणूस? हा प्रश्न अजूनही गावातील लोकांना पडलेला आहे व तेथील नागरिकांनाही. गोष्ट आवडली असेल तर आपल्या भूतांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्याजवळ पण जर अशी कोणती कोकणातील रहस्यकथा असेल
तर कमेंटमध्ये तुमचा नंबरही मेन्शन करा, नाही तर तुमचं नाव मेन्शन करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट साधला जाईल आणि आम्हाला तुमची कथा शेअर करा. धन्यवाद.